गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा दिवस कसा होता गुरुवारचा? ओके, गुरुवारचा दिवस खूप फार सुंदर होता, कारण का मार्केटने चांगली मुवमेंट दिली होती. आपल्या लेवल पासून जे आपण तिकडनं सेलिंग बोलत होतो इकडनं किंवा इकडनं, ठीक आहे, तर मार्केट ते न करता एक उलटी डायरेक्शन दिली. लाईव्ह मध्ये असल्यामुळे, लाईव्ह म्हणजे आता 7वा बॅच मला संपलेला आहे, आमचा संपलेला आहे, त्यामुळे एक महिना आम्ही आता रोज सकाळ आणि रात्री 2-2.5 तास, 3 तास, 1 तास आम्ही अभ्यास करतोय. लाईव्ह मध्ये पण आम्ही रोज असतो 1.5 ते 3.5. त्यामुळे आम्हाला कळतंय की काय करायचंय. त्यामध्ये मी लाईव्ह ट्रेड पण टाकलेले आहेत. इथे तुम्ही बघाल ना, तर लाईव्ह ट्रेड पण टाकलेत मी. ते टुडे स्ट्रेट लाईव्ह करायला लागतं, कारण का आम्हाला दाखवायला लागतं इथे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत. त्यामुळे लाईव्ह ट्रेड करून मार्केट कसं रिएक्ट करणार आहे ते सगळं मी सांगतो आणि शिकवतो. ज्याने काय माहितीये की कॉन्फिडन्स भेटतो की लाईव्ह ट्रेड मध्ये 6 महिने 7 महिने अभ्यास. माझा कोर्स जरा मोठा आहे, 2 महिने 15 दिवस 3 महिन्याचा नाहीये, 6 महिने टोटल टेक्निकल ऍडव्हान्स बेसिक सगळं कंप्लीट करणार. त्यानंतर मग 1 महिना जो असतो एफएनओचा, फ्युचर ऑप्शनचा, तो 1 महिना लाईव्ह ट्रेडिंग असतं. पीसी रेशो काय, ओआय काय, कसे बघायचे, कसं समजायचं, सायकोलॉजिकल ट्रेड कसे घ्यायचे, ते सगळं आपण शिकतो. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपला जो अभ्यास आपण केलेली मेहनत आहे ना, ती एका महिन्यामध्ये परिपूर्ण आहे की नाही, आपण योग्य आहे की नाही, आपण करू शकतो की नाही, हे एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल देतो. त्यामुळे हा 1 महिना आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, त्याचमध्ये अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा मजा येते. ठीक आहे, मार्केटने बघा आपली जी लेवल आहे 830च्या वरती मार्केटने काही गेला नाहीये, त्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह झालंय पण पूर्ण पॉझिटिव्ह झाला नाहीये. आपल्याला 500च्या वरती क्लोजिंग पाहिजे ती तिथे झालीये. मग आता येऊया आणि बघूया की नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करतंय. बघा, तात्याने ना खूप काही गोष्टी सांगितल्यात. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला अजूनपर्यंत माहिती पडली असेल, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला अनुभव असेल की मार्केटमध्ये ज्या पण घडामोडी होत आहेत त्या शुक्रवारी शनिवारी रात्रीच होत आहेत. बरोबर ना? याचा अर्थ काय, मार्केट बंद झाल्याच्या नंतर आपण जर काही केलं तर मार्केटला लोकांना चान्स न भेटणार एंट्री करायला, एक्झिट करायला. म्हणजे गॅप डाऊन प्रॉफिट बुकिंग हे सगळं गॅप डाऊन गॅपच. बघा ना मार्केटची चलना, बघा ना, बरोबर चाललंच नाही. मार्केट कधी पण शिस्तीत चालतं आणि हे बेशिस्त का झाले, वॉरमुळे झाले. ठीक आहे, म्हणजे मार्केट पॅनिक तर आहेच. मग आता ह्या गोष्टीला जर आपण माध्यम धरत असू तर मग निष्कर्ष काय निघतंय, मग आज निष्कर्ष बघूया. एंडला आपण आपला सेटअप तयार करणार आहोत, ते पण आपण काढूया, ऐकूया की काय नक्की मार्केटला करायचंय. तात्या आत्ता बोलतायत की जे 10 दिवस दिले, ते 6 दिवस दिलेत, 50,000 मी पाठवलेत सेना जे पण आहेत. पहिले काय बोलले की तुम्ही तुमचं बघून घ्या, मी तुमच्यावर नाहीये, मी माझं समर्थ आहे. आता काय बोलतायत की तुम्हाला 48 तास संपायला आता वेळ झालेली आहे, 48 तास संपायची वेळ झालेली आहे. तुम्ही एकतर डील करा किंवा हॉर्मोज जो तुम्हाला सांगितलंय की जी पातळ वाट आहे नदी समुद्राच्या मधली, जिकडनं आपल्याला 90%, 80%, 100% ऑइल येतं, क्रूड ऑइल येतं सगळ्या देशांना, ते बंद झाले. आता इराणने आस्ते आस्ते सगळ्या गोष्टींना जरासं लाईटली घ्यायला चालू केलंय, पण इराण का ऐकत नाही. तुला करायचं ते कर. इराणनीच एक छोटा देश असून, म्हणजे युएसए एक नंबर 1 सगळं मोठेपणा असतो, पैसा आहे, टेक्नॉलॉजी आहे, विमान आहेत, हे आहे, आर्मी आहे, एअरफोर्स चांगली आहे, तरी पण एक छोटा देश का, त्याच्यापेक्षा छोटा देश बोलू ना, म्हणजे साईजने बोलत नाहीये, पण त्यांनी आज इराणनी युएसए ला सगळं पद्धतशीर उत्तरं दिलेली आहेत आणि अजूनही ऐकत नाही. कारण का इराण सांगितलं, इराणला हरण्यासारखं काय आहे नाही ना. आता लीडर गेला, हे गेलं, खूप बरबादी झाली. मग आता पाठवून फायदा काय. एक तर खतम संपव्या, एक तर एक नवीन सुरुवात करूया. आणि ह्या गोष्टीला जर आता गोष्ट बघत असू तर आता तात्या बोलतायत की आता आम्ही काय बोलतात न्यूक्लिअर गोष्टींवरती आम्ही हे करू, न्यूक्लिअर बॉम्बच्या तुमच्या ह्याच्यावरती बॉम्ब टाकू, ते करू, ते करू, आम्ही बॉम्ब टाकू. मग काय होतं माहिती की आता बाकीचे लोक जरा पेटले, बाकीचे लोक बोलतात बाबा तुला करायचं तर केलंच तू अजूनपर्यंत, मग तू अजून आता जे बोलतोयस की मी न्यूक्लिअर वेपन्स हे करेन ते करेन. प्रॉब्लेम काय, फक्त एका देशाला फरक पडणार नाही, कारण का ह्याचा घात खूप मोठा होतो. या बाकीच्या देशांना पण जे आसपास आहेत त्यांना पण फरक पडेल, पुरी इकॉनॉमी असेल. आणि काय होतंय ह्याच्यामुळे युएसए पण फटका पडणारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुठे चाललेत, लाखो लोक उठलेले, जॉब सुटलेले, तिकडे पण चाललेलेच आहे. पण एका माणसामुळे पुऱ्या देश बर्बाद होत आहेत, माणसं मरतायत. म्हणजे किती वाईट परिस्थिती बघा, म्हणजे माणूस विचार करण्याच्या परे.
आपण तर कधी रस्त्यावरती जर कोण म्हातारा माणूस भेटला तरी त्यात विचारतो, कोण पडलं लागलं थांबतो. हा तर कळत सगळ्यांना घुसून घुसून मारायला बघतोय. म्हणजे पॉवर, सत्ता आणि इगो ह्या गोष्टी आता इथपर्यंत पोहोचतात. आणि जेव्हा गोष्ट इगोवरती येते ना, तेव्हा माणूस आहे ना रावण बनतो. आणि शेवटी काय झालं रावणाचं तुम्हाला माहिती आहे. 10 डोके असून पण एका व्यक्तीने त्याचा घात केला. त्यामुळे इगो नका ठेवू मार्केटमध्ये. मार्केटमध्ये इगो नसतो. आणि तो पण गेम ट्रेड तुम्हाला माहिती असेल की एकदा त्यांनी गिफ्ट निफ्टीचं यायचं बिटकॉइनचं एकाच कॅन्डलमध्ये 200, 400, 700 पॉईंट, 1000 पॉईंट असे गेलेले. त्याच्या 15 मिनिटं पहिले सगळी बाईंग झालेली. त्याच्या स्पीचच्या पहिलं हे पण तुम्हाला माहिती असेल. म्हणजे ह्या गोष्टी करतात दुनियाला कळायला लागलं की हा इन्सिडेंट आहे ना, ह्याची जी मित्र आहेत, स्वतःचा मुलगा आहे, सगळी बिझनेसवाले आहेत ना, सगळी ट्रेडर आहेत. त्यामुळे ते लोक प्रॉफिट लॉस करत बसतात. मला वाटतं हा त्यांच्यासाठी का करतोय की काय, म्हणजे हा स्वतःचा विचार करायला लागला की हा स्वतः गेम करतोय का. पण त्यावर लोकांना पण त्रास देतो ना. तर ते ह्या गोष्टी आपण न्यूज बेस आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आपण न्यूज बेस वरती ट्रेडिंग करत नाही, आपण टोटली टेक्निकल वरती करतो. कारण टेक्निकल आणि सायकोलॉजी हा विषय खूप गंभीर आहे. तर येऊया बघूया नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करताय. तर आपण पहिलं 15 मिनिटांमध्ये येऊया आणि बघूया. ओके, 15 मिनिटांमध्ये आपण येऊन जर बघतो ना, जर छोटा करतो चार्ट, तर तुम्ही बघाल की मार्केट आहे ना इकडनं येताना बरोबर येतं. पण इथे जर असं आल्यावर आहे ना जरा वर खाली मोठा भाग व्हायला लागलाय. टेक्निकल वरती तुम्हाला दिसत असेल की मोठा जो असा छोटा भाग होता ना, बघा हा छोटा भाग होता, आता हा मोठा होत चाललेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. त्यानंतर जर आपण इथे बघू ना 15 मिनिटाच्या चार्ट होती, तर तुम्हाला मला काय तुम्हाला पण डबल बॉटम दिसतंय, या डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. पण डब्ल्यू पॅटर्न केव्हा होईल, जेव्हा मार्केट लोअर लो करत आहे ना, तर मार्केटने त्याचा एक लोअर हाय हा पॉईंट तोडला पाहिजे. हा लगभग 23,000 लगभग 450-500चा लेवल येतं. म्हणजे 400च्या वरती मार्केटने सस्टेन केलं पाहिजे. तर मी सांगेन की मार्केट इकडे बुलिश आहे. तोपर्यंत मार्केट असं वर खाली करत राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण डेली वरती येऊ, ओके, डेली वरती येऊ, इकडे जर आपण बघू डबल बॉटम जो कुठला आहे, आपण हर वेळेला सांगतोय 22,470 किंवा 500 पकडून जर अंदाजे, तो आपला डबल बॉटम आहे. मार्केट बघा, नीट बघा, डेलीवरती तुम्हाला हे सगळं कळेल एक्झॅक्टली. हे बघा डेलीवरती तुम्हाला कळेल. मार्केट जेव्हा खाली येते, मगाशी तुम्हाला एक टॉपिक सांगितला की मार्केट खाली येताना छोटे छोटे मूव्स घेतात. म्हणजे खाली तर येते पण इथे जागा छोटी होती, पण ही जागा इथे मोठी वाढत चाललेली आहे. याचा अर्थ काय, मार्केट स्वतःला आता सावरायचा प्रयत्न करतोय, ही चांगली गोष्ट आहे. मग असं बघून चालूया की मार्केट वरती जाते. ओके, इकडनं जो चॅनल लागलाय पॅरलल, तो पण मार्केट रेस्पेक्ट करतोय. आता वर खाली वर इकडनं खाली आलाय, आता एक वरची मुवमेंट देतोय. म्हणजे हा डब्ल्यू पॅटर्नचा म्हणजे पॅटर्न तिकडे चुकल्यासारखं वाटतं. कारण का मार्केट जर इकडनं असं आलं असतं ना, तर बोलू शकतो मार्केट एक लोअर लो बनवतोय. पण आता मार्केटनी ही जी ग्रीन कॅन्डल बनवली ना उलटी, त्याच्यामध्ये जरा कॉन्फिडन्स आला की मार्केट आता चांगल्या दिशेला होऊ शकतं. ठीक आहे. येणाऱ्या एक हप्त्यामध्ये काय नाही काहीतरी घडामोडी होतील. एक तर काय होईल माहिती आहे, एक तर खराब होईल, एक तर चांगली होईल. खराब काय होईल की मार्केट सरळ पाताळमध्ये येईल. आपण जे 21,900, 800, 700चं लेवल सांगतो ना, ते खाली येईल. आता हे 21,700, 800चे लेवल ते पण तुम्हाला सांगतो का, कारण का बघा मार्केट जर ह्या पॅटर्न मध्ये खाली खाली लोअर लो करत येत असेल ना, तर नीट नीट बघा, इथे इथे आणि इथे, ओके, त्यानंतर बघा इथे खूप वेळ मार्केट होतं. म्हणजे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कुठला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तर 21,700, 750 पकडून चला अंदाजे. आपण 700 पकडूया, राऊंड फिगर जेव्हा येईल तेव्हा बघता येईल. ओके, पण 22,700 आणि 21,700 म्हणजे 1000 पॉईंटची मार्केट अजून रॅली देऊ शकतो. त्यानंतर त्यानंतर मार्केट काय करेल, मार्केट इकडे येऊन सस्टेन व्हायला चालू करेल. आणि मग आस्ते आस्ते वर खाली वर खाली वर खाली असं करत करत जून जुलै मध्ये लगभग मेच्या नंतरच बघा, पण मे तर नाहीच, त्यानंतर मार्केट वरती येण्याचा प्रयत्न करेल. मग इक्विटीसाठी एक मोठा पेशन्सचा गेम इथे तयार होतो. आणि इक्विटी तुम्हाला माहिती आहे पेशन्सचा गेम आहे. 2 महिने 3 महिने थांबावं लागतं, त्यानंतर तुम्हाला ट्रेड भेटतात. F1 मध्ये तुरंत तुरंत रिझल्ट लागतात. डायरेक्ट लॉस किंवा प्रॉफिट, सगळ्यांचे गेम खेळण्याचे तरीके वेगळे आहेत.
तर मग आता या गोष्टीमध्ये काय होतंय की इथे ग्रीन कॅन्डल जे बनले ते खूप चांगले बनले. ओके, डबल बॉटमच्या आतमध्ये इथे पण बघा खाली ओपन झाले पण मार्केट पण झोन मध्ये आलाय. इथे पण बघा एक खाली ओपन झाले आणि पटकन वरती आले. म्हणजे हा स्ट्रॉंग सपोर्ट मला कळतोय. आता 700ला 600ला मार्केट आहे. जर मार्केटने 500ची लेवल तोडली तर मार्केट मग डायरेक्टली 21,800 पर्यंत इथे येऊ शकतं. ठीक आहे, वीकली वरती जर आपण येतो, कारण वीकलीचा अभ्यास आपल्याला करणं भागच आहे. ओके, वीकली वरती कंटिन्युअस रेड रेड रेड. आता ह्या ज्या कॅन्डल बनल्या नाहीये, ठीक आहे, पण ह्या डोजी टाइप कॅन्डल बनल्या आहेत. पण तुम्ही नीट बघाल ना, नीट बघाल तर वर्ण प्रेशर तुम्हाला दिसेल. वीकचा हिशोब असतो ना, वीक स्ट्रॉंग बनलेले आहेत. ठीक आहे, इथे ना डोजी चांगली बनलेली आहे. आणि ही जी आता ग्रीन कॅन्डल बनले म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एवढ्या हफ्त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल आले. मी तुम्हाला बोललो ना, वीकलीचा अनालाइज करणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला कळतं मानसिकता काय आहे. आणि अशी बघायला गेली ना, लगभग ही पण डोजी सारखीच आहे. म्हणजे वर्ण पण वीक आहे, खालनं पण वीक आहे. ठीक आहे, आता मग ह्याचा टॉप आणि बॉटम लगभग जर पकडला गेला ना, आपण जरा मोठं करूया. 700 आहे आणि ह्याचा बॉटम जो आहे ना 550 म्हणजे 500. म्हणजे मार्केट आता 700 आणि 500च्या रेंज मध्ये खूप चांगलं करतंय. 550 पण इथे 500 पकडून चालूया आपण. तर जेव्हा पण मार्केट आता ह्याच्या वरती जाऊन सस्टेन होऊन 700च्या वरती 22,800 तोडून वरती एक लेवल तोडेल, तेव्हा मार्केट डायरेक्टली ह्या लेवलला 23,400, त्यानंतर मार्केट बुलिश. हा आपला समज तेव्हा होईल. आपण बोलू की मार्केट फुल बुलिश आहे, रिकव्हरी चालू झाली मार्केटची आणि मार्केट चांगलं करेल. मग पण एवढा वेळ नाही, जरा टाइम लागेल. पुढचा हप्ता खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा हप्ता बहुतेक मार्केट इथे सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल 22 ह्या कॅन्डल आणि ह्या कॅन्डलच्या मध्ये, किंवा एक असा इथे पॅटर्न पण असा बनवेल. म्हणजे एक अशी रेड कॅन्डल बनवेल बघा, अशी रेड कॅन्डल बनवेल. जो बॉटम हाच असेल पण वरच्या साईडला असेल. ठीक आहे, आता आपल्याला वीकली कळला, डेली कळला. मग आता आपला अभ्यास आपण करूया 5 मिनिटावरती की उद्या सेटअप कसा असला पाहिजे, मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, गॅप अप गॅप डाऊन कशी ओपन झाली पाहिजे. ठीक आहे, आपला सेटअप लागलेला आहे. ज्या पद्धतीमध्ये मार्केट आहे ते योग्यच आहे. ओके, त्यामुळे मी ह्या गोष्टीला आता जरा ना पुढे सरकवत आहे. ते ओके, ही जी लेवल आहे माझी 500ची, ती पण मी जरा पुढे सरकवत आहे. ओके, ही लेवल जराशी पुढे घेत आहे, म्हणजे 4-5 दिवसाचा आपला अनालाइज चांगलं होऊन जाईल. ओके, आता उद्या मार्केटने काय केलं, आपल्या लेवल्स बघा लागेल असतात. तुमच्याकडे लेवल जाऊन देतो, कारण का हर एक गोष्टीमध्ये तुम्हाला पण कळेल की एक्झॅक्टली काय. ओके, तर मी ही लेवल काउंट बघतो. आता मार्केटने उद्या काय केलं बघा. मार्केटने उद्या आहेत ना, जसं न्यूज येत आहेत, न्यूज बेस येत आहेत, तर मार्केट जर एक चलना अशी आहे ना, वरती खाली वरती खाली, आता वरती इथे. तर मला मार्केटमध्ये ना एक चॅनल दिसतोय. तुम्हाला पण दिसतो का बघा, हा बघा. मी जरा अजून वरती घेऊन जायला गेलो ना, तर असा पकडा इकडनं लगभग. म्हणजे ही जी लेवल आहे ना ती 750-800ची येते. आणि परत जर आपण बघायला गेलो ना, तर इकडनं ना एक असा पॅटर्न बनतोय. तुम्हाला दाखवतो, कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. हा बघा, हा. आणि ह्याला मी ना इथे पण असं टाकून देतो, म्हणजे तुम्हाला एक कळेल, अंदाज कळेल. रेड मध्ये टाकतो असं. ओके, बघा तुम्हाला आता कळलं एक्झॅक्टली काय ते. झोन असं देतोय, म्हणजे बघा नीट लक्ष द्या. कळलं तुम्हाला काय ते. मार्केट आता सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल किंवा एक दे. जेव्हा पण मार्केट इथे वरती जाईल आणि इथे परत रिटेस्ट करून वरती जाईल, नीट आहे का. मार्केट जेव्हा पण ह्याला सोडेल 700-800च्या लेवलला तोडेल आणि रिटेस्ट करून जेव्हा वरती जाईल ना, तेव्हा माझे वरचे टार्गेट खुलतील. तेव्हा माझं 23,000चा पहिला टार्गेट खुलेल, नक्कीच खुलेल. 23,000 नक्की खुलेल. त्यानंतर 23,200, 23,180 आणि नंतर मग 23,000 डायरेक्टली
300. हे पुऱ्या हफ्त्यासाठी मी सांगतोय. उद्याच्या उद्या पण बहुतेक हे होऊ शकेल. नाहीतर मार्केटला आहे ना उद्या गॅप डाऊन देऊन मार्केट जर असं जात असेल तर मी कॉल सेट घेईन. नाहीतर मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर मी बघीन कुठल्या दिशेला आपल्याला जात आहे आणि त्या दिशेवरनं मी ट्रेड करण्याचा प्रयत्न. असं वरती खुललं तर इकडनं खाली यायचा प्रयत्न करेल किंवा खाली आलं तर इकडनं वरती जाण्याचा प्रयत्न करेल. हा झाला दुसरा स्टेज. तिसरी स्टेज, जेव्हा पण मार्केट ही लेवल तोडेल, 500ची लेवल तोडेल ना, 500ची लेवल तोडेल, कुठे 22,500ची लेवल तोडेल. नीट आहे का? तर पहिला टार्गेट माझा असेल 280. ठीक आहे. त्यानंतर माझा टार्गेट असेल लगभग तरी 22,000 लगभग 50. नीट आहे का? मार्केट जर उद्या खाली येत असेल ना, 500 लेवल तोडून मार्केट सस्टेन झालं, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग झाली, तर तुम्हाला पहिला टार्गेट 280, दुसरा टार्गेट 22,050. कारण का मग मार्केट असा पॅटर्न करेल बघा, असा पॅटर्न करेल. का? कारण का सेम दिसते ना, ह्याला बोलतात टेक्निकल अनालिसिस. आणि वरती जायचं असेल तर मार्केटला 22,800 तोडलं पाहिजे. मग 22,800 पासून 23,000ची लेवल काही जास्त लांब नाहीये मार्केटला, आणि मार्केट त्या गोष्टीला रिस्पेक्ट करेलच. ठीक आहे. मी व्हिडिओ रविवारचा मोठा का बनवतो? कारण का वीकली डेली ह्या गोष्टी घडामोडी आहेत, जी सायकोलॉजिकल ट्रेंड, जी मानसिकता आहे ती समजून जर तुम्ही ट्रेड केलात तर एक प्रॉफिटेबल ट्रेड होऊ शकता. आणि का नाही होणार? एक गोष्ट वारंवार करण्याने त्याच्यामध्ये तुमचं सामर्थ्य दिसून येत असेल, तुम्ही स्पेशलाइज स्किल्ड व्हाल. स्किल्ड म्हणजे त्या गोष्टी करून तुम्ही परिपूर्ण व्हाल, उस्ताद व्हाल. बोलतात ना, दाई हात का काम आहे. ज्या अशा गोष्टी जेव्हा घडतात त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स, वारंवार मार्केटला बघणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट, माझी फॅमिली म्हणून माझ्यावरती चांगला विश्वास होते, कारण का मला असं वाटतं की हीच माझी ताकद आहे. जो विश्वास आहे ना, तीच माझी ताकद आहे. कारण का खूप फॅमिली मेंबरचा या डायरेक्ट युट्यूबच्या दरम्यान मला रिक्वेस्ट आलेले आहेत, सर तुमचा नवीन बॅच कधी चालू होतोय, कारण का तुम्ही शिकवण्याची पद्धत जरा वेगळी आहे. शिकवण्याची पद्धत वेगळी नाहीये, कारण का मी त्याच लेवलवरनं गेलेलो आहे. मी सर्वांना सांगतो, मी 35% काटावर माणूस आहे. एक गोष्ट 10 वेळा समजवायला लागते आणि ती बरोबर आहे. कारण काही काही 90% वाले आहेत ना, वरच्यावर निघून जातात. मग आमच्या गरिबांचं काय? मग मी त्याच पद्धतीमध्ये शिकवतो, त्या भाषेमध्ये शिकवतो, वारंवार शिकवतो, एकदा नाही 10 वेळा शिकवतो. तीच तर खरी ताकद आहे. जेव्हा कोण तुमच्यासाठी प्रयत्न करतं ना, तेव्हा एक आशा निर्माण होते की यस, आपण पण ते केलं. समजा म्हणून जर जीव तोडून शिकवत असेल तर आपण पण शिकणं पाहिजे, आणि या गोष्टीमध्ये लोकांना कॉन्फिडन्स भेटतो. ही एक भावना आहे, एक सेंटिमेंट्स आहेत, जी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपला पण खारीचा वाटा असेल. जेव्हा लोक ट्रेड घेतात आणि मला पाठवत असतात थँक्यू, तेव्हा खूप बरं वाटतं. बघा, फी देतात नाही देतात माहिती नाही. आज किती लोक 4-5 वर्ष झाली माझ्याबरोबर कनेक्टेड आहेत. ती लोक ट्रेड करतात. प्रो ट्रेडरचा वेगळा बॅच आहे, फॅमिलीचा वेगळा बॅच आहे, ग्रुप आहे. तिकडे ट्रेड्स येतात, लेवल्स येतात. तेव्हा बघतो ना, तेव्हा बरं वाटतं की खरंच आपण काहीतरी करू शकलोय, आणि ही माझी जीत आहे. मी तर बोलतो आत्ताची सुरुवात आहे. मला खूप पुढे जायचंय, खूप लोकांना घेऊन जायचंय. अपेक्षा तर आहे. आणि जेव्हा अपेक्षा असते ना, तुम्हाला अपेक्षा करू नका, अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा नाहीये, जिद्द आहे. चांगलं घडवण्याची, चांगलं शिकवण्याची. एक समाज घडतोय, चांगल्या दिशेने जातोय, त्याच्यामध्ये आपला पण वाटा, हे समाधान वाटतं. आणि जेव्हा ही गोष्ट होते ना, तेव्हा आपण एका वेगळ्या लेवलला असतो. लेवल म्हणजे समाधान असतं, रात्री चांगली झोप लागते. ठीक आहे. तर तुम्हाला पण जर काही जॉईन करायचं असेल तर माझा नवीन बॅच लगभग मेच्या नंतर मी शेड्यूल करतोय, कारण का इन्क्वायरी पेंडिंग्स आहेत. खूप लोक रिक्वेस्ट करतात सर आम्हाला पण घ्या. माझा 8वा बॅच पण लगभग 2 महिने झाले. ती पण एक नंबर लोक आहेत. त्यांना चार्ट पॅन्डल काहीच कळत नाही, पण जेव्हा समजतो ना तर मजा येते. ही सुरुवात आहे. सुरुवात करणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल ना, तेव्हा कुठेतरी पोहोचाल. घरात बसून तुम्ही मला जायचंय जायचंय जायचं नाही, पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पाय टाकाल तेव्हाच कुठेतरी तुमचा प्रवास चालू होईल. पण प्रवास चालू करताना मग ऊन लागेल, पाऊस लागेल, काटाला लागेल, ठसका लागेल, पडाल, तेव्हाच कुठेतरी उठाल ना. बघा, बोलण्याचं तात्पर्य काय माहिती, काही गोष्टी घडाव्या लागतात, पण त्यासाठी पहिलं काहीतरी करावं लागतं. आपला रूल काय, मोटिवेशन काय, डिसिप्लिन, पेशन्स, रूल्स आणि सेटअप्स. या गोष्टी
इझिली भेटतात. तर माझी पण इच्छा आहे की तुम्ही पण काहीतरी करून दाखवावं, आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, समाजासाठी एक नाम कमावं, एक जागा बनवावी, जेणेकरून एक समाधान असेल की येस आपण पण करू शकतो. ठीक आहे. ही भावना तुमच्या मनामध्ये असेल तर मला व्हॉट्सअप नंबरवरती माझा मेसेज करा. मी तुम्हाला जेवढी मदत पाहिजे तेवढी मदत करायला तयार आहे. शिकवण्याच्या बद्दल, ठीक आहे, समजण्याबद्दल, सेशनचे शेड्यूल कसे असतात, काय असतात, नक्कीच तुम्हाला सांगेन. माझ्याकडनं जेवढी मदत होऊ शकेल तेवढी मी नक्कीच करेन. ठीक आहे. आता उद्याचा दिवस तुम्ही जो ट्रेडिंग कराल ना, खूप सांभाळून करा, लॉट्स कमी ठेवा. आपला टाइम तुम्हाला माहितीये 9:45, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग, विषय कधीच विसरू नका. आणि मग घुसा. आणि मला पण अपेक्षा आहे की उद्या पण तुम्ही, माझे फॅमिली मेंबर्सला बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून, उद्या पण तुम्ही करून दाखवालच. तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, ताकद आहे, जिद्द आहेत. त्यांचा खूप आभार, धन्यवाद की आज ती लोक माझं नाव करतायत, चांगलं कमवतायत, चांगलं राहतात. भले 200-500 काय नाही, 200 पण कोण देणार नसतं. 500 रिक्षावाल्याला 500 कमवताना दिवस काढायला लागतो, कमाईला कळ लागते. आणि लोक 5-10 मिनिटांमध्ये कमवतात म्हणजे मोठी गोष्ट आहे. पण कधी जेव्हा त्यांनी हा प्रवास चालू केला 2-4 वर्षापूर्वी, तेव्हा आज जाऊन कुठे ते सेटल झाले. ठीक आहे. तर तुम्ही विचार करा, मी इथेच आहे, कुठे जाणार नाहीये. ब्युटीच्या माध्यमातून रोज तुम्हाला भेटत राहील. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा ठेवत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर आजचा कंटेंट आवडला असेल, समजला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.